सुमारे 40 वर्षापूर्वीची ही घटना. या घटनेचा क्रम हा चक्रावून टाकणारा होता. पुण्यात घडलेलं, महाराष्ट्राला हादरून सोडणारं आणि संबंध देशभर गाजलेलं हे जोशी अभ्यंकर हत्याकांड. काय होतं नेमकं हे जोशी अभ्यंकर हत्याकांड? या गुन्ह्यात सामील असणारे गुन्हेगार नेमके होते तरी कोण? हे सर्व आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर काय होतं जोशी अभ्यंकर हत्याकांड? सुरू करूया आजच्या विषयाला. पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे हे विद्यार्थी. त्याच कॉलेजच्या बाजूला विश्व हॉटेल होतं. त्याच हॉटेलात हे सर्वजण म्हणजे राजेंद्र जक्कल, शांताराम जगताप, प्रकाश हेगडे, मुनवर शहा, दिलीप सुतार, सुहास चांडक हे सर्वजण त्याच हॉटेलात दिवसभर नशा करत बसायचे. त्यांना अंमली पदार्थाचं सेवन करण्याचीही सवय होती. तिथे कसला तरी एक विचित्र हिरवा गोळा ठेवायचे आणि त्यातला एक एक घास हे प्रत्येकजण खायचे आणि तासनतास तेथेच ते स्तब्ध बसून राहायचे. त्यांना नशा करण्याची इतकी सवय लागली होती की ते नशा करण्यासाठी, दारू पिण्यासाठी, विडी, सिगारेट यासारखे व्यसनं करण्यासाठी ते काही करण्यास तयार होते. पण त्यासाठी त्यांना नंतर हळूहळू पैसे कमी पडू लागले आणि म्हणून त्यांनी अपहरण करणं, दरोडा घालणं यांसारखे गुन्हे करण्यास सुरुवात केली. विजयनगर कॉलनी, अच्युतराव जोशी यांचं कुटुंब. जोशी काका हे रिटायर्ड होते. त्यांना एक मुलगा होता आनंद आणि तो नोकरी करत होता. एके रात्री अच्युतराव जोशी हे त्यांच्या खोलीत बसले होते व त्यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या. रात्री सुमारे 8:30 वाजले होते. अचानक दारावरची बेल वाजली. जोशी काकांनी दार उघडलं. साधारण 20ला त्यांच्याच मुलाच्या वयाचा मुलगा दाराबाहेर उभा होता. जोशी काकांनी त्याला विचारले, कोण पाहिजे तुला? तर त्या मुलाने सांगितलं, काका आनंद आहे का? मी त्याला भेटायला आलो आहे. तर जोशी काकांनी सांगितलं, तो येईलच इतक्यात, तू ये घरात, आत ये आणि बैस. असे सांगून जोशी काकांनी त्याला घरात घेतले. जोशी काकांनी दार लावले आणि ते पुढे चालू लागले. तेवढ्यात त्या मुलाने मागून दाराची कडी उघडून दोघांना आत घेतले. जोशी काका आतल्या खोलीत बसायला जात आहेत. बसण्यासाठी खाली वागतायत. तोच त्यातल्या एकाने जोशी काकांच्या गळ्याभोवती सुरा लावला. जोशी काका ओरडले. त्यांना काय होतंय ते समजेना म्हणून त्यांच्या पत्नीने मागे वळून पाहिले तर त्यांच्या पत्नीच्या समोर 3 उंच दिग्पाड माणसे उभी होती आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्याभोवतीही नायलॉनची दोरी आवळली. त्यांचे जे दागिने होते ते सर्व काढून घेतले. इकडे जोशी काकांना वरच्या खोलीत तिजोरीपाशी घेऊन गेले आणि सर्व तिजोरी त्यांनी रिकामी केली आणि जोशी काकांच्या पोटात चाकू खुपसला आणि जोशी काकांनी प्राण सोडले. इकडे त्यांच्या पत्नी यांच्याही गळ्याभोवती नायलॉनच्या दोरीचा फास आणखीनच आवळत होता आणि जोशी काकू या तडफडत होत्या आणि त्यांनी देखील प्राण सोडले. इतक्यात दारावरची बेल वाजली. हे 4घे जण दाराच्या मागे जाऊन लपले आणि त्यातल्या एकाने दरवाजाची कडी उघडली. आनंद आत आला. आईला हाक मारू लागला. आला नाही म्हणून तो तसंच आत जाऊ लागला. तेवढ्यात या 4घांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळली आणि त्याने देखील प्राण सोडले. एके दिवशी त्यांनी काशीनाथ शास्त्री त्यांना फोन केला. आम्ही अमुक तमुक कॉलेजचे संस्कृतचे विद्यार्थी आहोत. आम्हाला काही प्रश्न आहेत.
तर ते सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या घरी येऊ का, असे त्यांनी काशीनाथ शास्त्री यांना विचारले. त्यावेळेला काशीनाथ शास्त्री यांनी आज संध्याकाळी 7 वाजता या असे त्या मुलांना सांगितले. जणू काही काशीनाथ शास्त्री यांनी त्यांना संध्याकाळी बोलवून त्यांनी स्वतःसाठी मृत्यूला आमंत्रणच दिले होते. 7 वाजले 8 वाजले तरी पोरं वेळेवर आले नाहीत. काशीनाथ शास्त्री त्यांची वाट बघत होते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. काशीनाथ शास्त्रींनी दरवाजा उघडला की 4 जण आत आले. त्यांच्या पोशाखावरून ते विद्यार्थीच वाटत होते. काशीनाथ शास्त्रींनी दरवाजा बंद केला आणि ते त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत त्या चौघांना घेऊन गेले. पुस्तकं घेण्यासाठी शास्त्रीजी कपाटाकडे वळले. तेवढ्यात एकाने शास्त्रीजींच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी आवळली आणि बाकीच्यांनी तेवढ्यात खोलीतील सर्व महागड्या वस्तू जमा करण्यास सुरुवात केली आणि जणू काहीच झाले नाही असे समजून त्यांनी खोलीतून बाहेर आले आणि खोलीचा दरवाजा बंद केला. शास्त्रीजींची प्राणज्योत ही केव्हाच मालवली होती. त्यातले 2 जण स्वयंपाकघरात गेले. तिथे काशीनाथ शास्त्री यांची पत्नी इंदिरा आणि त्यांची मूलकरीण सखूबाई स्वयंपाक करत होते. तिथे त्या दोघींच्याही गळ्याला नायलॉनची दोरी आवळली आणि बाकीचे 2 जण घरात अजून कोणी आहे का हे शोधायला गेले होते. एका खोलीत त्यांना मुलगा दिसला आणि म्हणून त्या खोलीत ते शिरले आणि ज्या वेळेला ते खोलीतून बाहेर आले तेव्हा त्या खोलीतील सर्व सामान हे अस्ताव्यस्त पसरलेलं होतं आणि पलंगावर एक निर्जीव देह पडला होता. सर्व घर लुटून झाल्यावर ते बाहेर पडू लागले आणि तेवढ्यात त्यांना एक 18-20 वर्षाची तरुणी दिसली. तेव्हा दरवाजाच्या आत पोलिसांना भिंतीवर आणि फरशांवर तिचं रक्त सांडलेलं दिसलं आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात हेडलाईन्स होत्या की संस्कृत पंडित काशीनाथ शास्त्री अभ्यंकर यांचा राहत्या घरी 4 जणांसह खून झाला. त्यांनी त्यांच्यातल्या एकाला पैशांसाठी किडनॅप केलं आणि त्याचे वडील पोलिसात तक्रार दाखल करायला गेले म्हणून ते प्रकरण अंगाशी येईल म्हणून त्या प्रकाश हेगडे याला त्यांनी नायलॉनची दोरी आवळून त्याला मारून टाकले आणि त्याचा मृतदेह कुठे लपवायचा म्हणून तो मृतदेह पिंपात टाकून पुण्यातील सारसबागेच्या तलावात तो फेकून दिला. ही सगळी हकीकत पोलिसांसमोर आल्यानंतर हे सर्व प्रकरण कोर्टात गेलं आणि पुढे त्यांना सेशन कोर्टाने 28 सप्टेंबर 1983 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. त्यातल्या एका माफीचा साक्षीदार म्हणून सुहास चांडक याला फक्त शिक्षा झाली. परंतु पुढे जाऊन यांनी दया याचिका सादर केली पण सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आणि त्यांना पुण्यातल्या येरवाडा तुरुंगात फाशीची शिक्षा दिली गेली. चला तर मग इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.